Hello one and all. Myself Srimati Harshali Patil, Assistant Professor MVP Samaj, College of Education, Nasik. Today we should discuss about the guidance and counseling MCQs. So first one, let's the first one. Guidance is meant for मार्गदर्शन यासाठी असतं. त्याचे ऑप्शन्स आहे ए स्लो लर्नर म्हणजे हळू शिकणारे, बी मेंटली रिटार्डेड मतिमंद, सी ऑल इंडिव्हिज्युअल्स म्हणजे सर्व व्यक्ती, गिफ्टेड चिल्ड्रन म्हणजे प्रतिभावान मुले. तर त्याचा आन्सर आहे सी ऑल इंडिव्हिज्युअल्स म्हणजे सर्व व्यक्तींसाठी मार्गदर्शन जे की आहे ते अवेलेबल असते. कधीही कुणीही आणि कुठलीही व्यक्ती कधीही मार्गदर्शन ही घेऊ शकते. सो ऑल इंडिव्हिज्युअल्स. नेक्स्ट वन, guidance is a process by which an individual is able to guide himself. The definition by मार्गदर्शन ही एक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे एखादी व्यक्ती स्वतःला मार्गदर्शन करण्यास सक्षम असते. ही व्याख्या कुणाची आहे? तर त्याचे ऑप्शन्स आहे ए J.M. ब्रेवर, बी क्रो अँड क्रो, सी गुड अँड डी आहे जोन्स. तर त्याचा आन्सर आहे J.M. ब्रेवर यांनी ही डेफिनेशन दिलेली आहे. नेक्स्ट वन, let's see the next one. Guidance leads to which of the following? मार्गदर्शन खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे नेते? ऑप्शन्स आर ए सेल्फ डेव्हलपमेंट स्वतःचा विकास, बी आदर्स डेव्हलपमेंट इतरांचा विकास, सी आदर्स सॅटिस्फॅक्शन इतरांचे समाधान, अँड डी सेल्फ रिअलायझेशन आत्मज्ञान. तर त्याचा आन्सर आहे की सेल्फ रिअलायझेशन आत्मज्ञान. मार्गदर्शनामुळे एखादी व्यक्ती ही कोण आहे, त्याला नेमकं काय करायचं आहे की हू एम आय, त्याला नेमकं भविष्यात काय करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये ॲबिलिटीज कुठल्या आहेत ते त्याला कळत असतात. लेट्स सी द नेक्स्ट वन. गायडन्स इज बेस्ड अपॉन विच अप्रोच? मार्गदर्शन कोणत्या पद्धतीवर आधारित आहे? ऑप्शन्स आर डेव्हलपमेंट विकासात्मक, फायनान्शियल आर्थिक, लोकल स्थानिक, डी आहे सोशल म्हणजे सामाजिक. तर नक्कीच मार्गदर्शन जे की आहे ते डेव्हलपमेंटल म्हणजे विकासात्मक पद्धतीवरती ते आधारित आहेत. कारण थ्रू द गायडन्स ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल गो थ्रू दी डेव्हलप. देन इन विच स्टेज ऑफ द गायडन्स फॅमिली अँड स्कूल रोल आर इम्पॉर्टंट? मार्गदर्शनाच्या कोणत्या टप्प्यात कुटुंब आणि शाळांची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे? ए प्री प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिक, बी एलिमेंटरी प्राथमिक, सी सेकंडरी माध्यमिक आणि डी हायर म्हणजे उच्च. तर त्याचं आन्सर आहे प्री प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिक. लेट्स सी नेक्स्ट वन. टू हेल्प द चिल्ड्रन टू मेक देम लर्न राईट फ्रॉम रॉंग इन डिफरंट सिच्युएशन इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ विच एरिया ऑफ द गायडन्स? मुलांना वेगवेगळ्या परिस्थितीत चुकातून बरोबर शिकण्यास मदत करणे हे मार्गदर्शनाचे कोणते क्षेत्र आहे? ऑप्शन्स आर पर्सनल म्हणजे वैयक्तिक, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक आणि इमोशनल म्हणजे भावनिक. तर त्याचं उत्तर आहे की पर्सनल वैयक्तिक. कारण मूल म्हटलं म्हणजे एक प्रत्येक मूल हे परिस्थितीतून किंवा चुकातून ते काहीतरी शिकत असतं. म्हणजे इथे वैयक्तिक हे क्षेत्र जे आहे ते त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट वन, असिस्ट द स्टुडंट मेक an assessment of their own abilities, skill and interest. This function of guidance in which educational level is included. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या क्षमता, कौशल्य, आवड यांचे मूल्यांकन आणि मूल्यमापन करण्यास मदत करते. हे कोणत्या शैक्षणिक पातळीवरील मार्गदर्शनाचं कार्य आहे? एलिमेंटरी म्हणजे प्राथमिक, सेकंडरी स्कूल म्हणजे माध्यमिक शाळा, हायर सेकंडरी स्टेज म्हणजे उच्च माध्यमिक टप्पा आणि हायर स्टेज म्हणजे उच्च टप्पा. तर त्याचा आन्सर आहे एलिमेंटरी. कारण त्याच वेळेस मुलांना त्यांच्या क्षमता, त्यांच्या कौशल्य जे काही आहे ते त्यांना ओळखण्यास मदत होत असते. लेट्स सी द नेक्स्ट वन. स्टुडंट्स विथ कॉमन ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स इन विच टाईप ऑफ द गायडन्स? समान समायोजनाची समस्या असलेले विद्यार्थी हे कोणत्या मार्गदर्शनाचा प्रकार आहे? ऑप्शन्स आर इंडिव्हिज्युअल्स म्हणजे वैयक्तिक, ग्रुप म्हणजे गट, सी आहे एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक आणि डी आहे व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक. बघा समान समायोजन आहे इथं. प्रत्येक जो काही विद्यार्थी आहे त्याला समस्या ही सारखी आहे आणि या सर्वांना समायोजन पण त्यांना सारखं करायचं आहे. म्हणूनच याचं आन्सर जे काही आहे ते आहे ग्रुप म्हणजे गट. कारण गटातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सारखी समस्या आहे आणि या समस्येसाठी त्याला सारख्या प्रमाणामध्ये समायोजन जे आहे ते त्याला साध्य करायचं आहे. नेक्स्ट वन,
व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ गायडन्स? मार्गदर्शनाचे मूलभूत तत्व काय आहे? ऑप्शन्स आर ए प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी म्हणजे निरंतरता तत्व, ज्याला अखंडता तत्व असं पण म्हटलं जात असतं. बी प्रिन्सिपल ऑफ ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकृतीचे तत्व. सी प्रिन्सिपल ऑफ लर्निंग शिकण्याचे तत्व. आणि प्रिन्सिपल ऑफ रिस्पेक्ट आदराचे तत्व. मग मार्गदर्शनाचे मूलभूत तत्व कुठलं आहे? आपण मगाशी डिस्कशन केलं की मार्गदर्शन हे सतत घेतलं जाऊ शकतं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण कधीही खंड जो आहे तो पडू देऊ शकत नाही. म्हणजे अखंडपणे अविरतपणे मार्गदर्शनाचं कार्य जे की आहे ते चालत असतं. म्हणून त्याचं आन्सर आहे प्रिन्सिपल ऑफ द कंटिन्युटी म्हणजे निरंतरता तत्व. लेट्स सी द नेक्स्ट वन. विच टेस्ट इज यूज टू डिटरमाइन द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग आर्ट, म्युझिक अँड करिअर गायडन्स? कला, संगीत आणि करिअर मार्गदर्शनाशी संबंधित माहिती निश्चित करण्यासाठी कोणती चाचणी वापरतात? ऑप्शन्स आर ए टॅलेंट ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे प्रतिभा अभियोग्यता चाचणी. बी जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे सामान्य अभियोग्यता चाचणी. सी प्रोफेशनल ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे व्यावसायिक अभियोग्यता चाचणी. आणि डी स्पेशल ॲप्टिट्यूड फॉर द स्कूल म्हणजे शाळेसाठी विशेष योग्यता. कला, संगीत आणि करिअर याच्याशी संबंधित जेव्हा जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी नक्कीच काय हे सर्व काय आहे ते कुठंतरी एक कौशल्य किंवा हे कुठेतरी एक कल्पनाशक्ती याचं चाचणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे टॅलेंट ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे प्रतिभा योग्यता चाचणी. म्हणजे प्रतिभा कशी आहे किंवा कुणामध्ये कशा पद्धतीच्या क्षमता आहे ते जाणून घेणं याच्यामध्ये गरजेचं असतं. लेट्स सी द नेक्स्ट वन. The purpose of the personal guidance is to help the individual in his physical, emotional, social, moral and spiritual development and adjustment. Who define this definition? वैयक्तिक मार्गदर्शनाचा उद्देश एखाद्या व्यक्तीस त्याच्या शारीरिक, भावनिक, सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक विकास आणि समायोजित करण्यास मदत करणे होय. तर ही व्याख्या कोणी दिलेली आहे? सो द ऑप्शन्स आर ए विल्सन, बी गुड, सी रुथ स्ट्रँग, डी हॉपकिन्स. सो द आन्सर इज विल्सन. विल्सन यांनी ही जी काही डेफिनेशन किंवा ही जी काही व्याख्या आहे ही त्यांनी दिलेली आहे. लेट्स सी द नेक्स्ट वन. गायडन्स फोकस ऑन विच ऑफ द फॉलोइंग? मार्गदर्शन कशावर लक्ष केंद्रित करत असतं? इंडिव्हिज्युअल्स म्हणजे वैयक्तिक, प्रॉब्लेम म्हणजे समस्यांवरती, ग्रुप म्हणजे गटावरती, सिच्युएशन म्हणजे परिस्थितीवरती. तर मार्गदर्शन जे की आहे ते इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक यावरती ते लक्ष केंद्रित करत असतं. नेक्स्ट वन. फ्रॉम फॉलोइंग विच इज नॉट द प्रिन्सिपल ऑफ गायडन्स? खालीलपैकी मार्गदर्शनाचे तत्व नाही आहे. आतापर्यंत आपण मार्गदर्शनाची तत्व पाहिली ती या प्रश्नामध्ये आहे की मार्गदर्शनाची तत्व नाही. गायडन्स इज अ मीन्स फॉर ऑल. मार्गदर्शन हे सर्वांसाठी एक साधन आहे. गायडन्स इज अ स्पेशलाइज सर्व्हिस. मार्गदर्शन ही एक विशेष सेवा आहे. सी गायडन्स इज अन ऑर्गनाइज सर्व्हिस. मार्गदर्शन ही एक विशेष सेवा आहे. अनलेस नन ऑफ दिस म्हणजे यापैकी काहीही नाही. त्याचं जे काही उत्तर दिलेलं आहे ते आहे की नन ऑफ द दिस यापैकी काहीही नाही. व्हॉट इज द प्रोसेस ऑफ दॅट इनेबल्स अ पर्सन टू गाईड देमसेल्फ? व्यक्ती स्वतःचे मार्गदर्शन स्वतः करण्यासाठी समर्थ करणारी प्रक्रिया म्हणजे काय आहे? काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, गायडन्स म्हणजे मार्गदर्शन. नेक्स्ट वन दॅट इज एज्युकेशनल गायडन्स म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन. आणि लास्ट वन डी दॅट इज अ व्होकेशनल गायडन्स म्हणजे व्यावसायिक मार्गदर्शन. व्यक्तीला स्वतःला समर्थ बनवायचं आहे म्हणूनच त्याचा आन्सर आहे गायडन्स. म्हणजे काय तर मार्गदर्शन. मार्गदर्शन ही प्रत्येक व्यक्तीला समर्थ बनवण्यासाठी हेल्प करत असते, मदत करत असते. नेक्स्ट वन. हू स्टार्टेड दी टाईप्स ऑफ द पर्सनल गायडन्स अँड फायनान्शियल गायडन्स? व्यक्तिगत मार्गदर्शन किंवा वैयक्तिक मार्गदर्शन व आर्थिक बाबी संबंधीचं मार्गदर्शन हे मार्गदर्शनाचे प्रकार कोणी सांगितलेले आहेत? ऑप्शन्स आर ए WM प्रॉक्टर, बी ब्रेवर, सी पॅटरसन, डी BF स्किनर. तर हे जे काही आहेत वैयक्तिक मार्गदर्शन आणि आर्थिक मार्गदर्शन याचे जे काही प्रकार आहेत ते पॅटरसन यांनी सांगितलेले आहेत. नेक्स्ट वन. इन दी गायडन्स प्रोसेस क्वेश्चन व्हाय इज आन्सर्ड इन? मार्गदर्शन प्रक्रियेतील का या प्रश्नाची उत्तरं यात मिळतात. ऑप्शन्स आर ए सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्र, बी सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र, सी
फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान, डी पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र. तर त्याचं उत्तर जे की आहे ते आहे फिलॉसॉफी. फिलॉसॉफीमध्ये का या प्रश्नाचं जे की आहे ते उत्तर मिळत असतं. सायकॉलॉजीमध्ये कसं म्हणजे कशा पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर मिळत असतं. तर सोशोलॉजीमध्ये काय काय शिकवायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये मिळत असतं. नेक्स्ट वन, फाइंड आउट द करेक्ट स्टेटमेंट. योग्य विधान शोधा. ए, गायडन्स इज प्रोव्हाइडेड व्हेन रिक्वायर्ड. आवश्यकतेनुसार मार्गदर्शन दिले जाते. बी, काउन्सिलिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. समुपदेशन ही सतत चालणारी प्रक्रिया असते. सी, गायडन्स अँड काउन्सिलिंग डू नॉट रिक्वायर रिलायबल डाटा. मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यासाठी विश्वसनीय माहितीची आवश्यकताही नाही आहे. आणि डी, गायडन्स अँड काउन्सिलिंग आर एज स्पेसिफिक. मार्गदर्शन आणि समुपदेशन हे वय विशिष्ट आहेत. तर त्याचं जे काही आन्सर आहे ते आहे की मार्गदर्शन आणि समुपदेशन हे वय विशिष्ट आहे. याच्यात आपल्याला करेक्ट जे काही ऑप्शन आहेत ते आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही करेक्ट ऑप्शन दिलेलं आहे ते आहे की मार्गदर्शन आणि समुपदेशन हे वय विशिष्ट आहे. नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग हेल्प टू बी डन फॉर द स्टुडंट्स टू मेक द ॲडजस्टमेंट रिलेटेड टू स्कूल करिक्युलम अँड स्कूल लाईफ. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम आणि शालेय जीवनाशी संबंधित समायोजन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मदत केली जाईल. तर त्याच्यासाठी दिलेलं आहे ऑप्शन्स दिले की व्होकेशनल गायडन्स म्हणजे व्यावसायिक मार्गदर्शन, पर्सनल गायडन्स म्हणजे व्यक्तिगत मार्गदर्शन, एज्युकेशनल गायडन्स म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन आणि लास्ट वन दॅट इज अ लेझर टाईम गायडन्स म्हणजे फुरसतीच्या वेळेचे मार्गदर्शन. तर अभ्यासक्रमामध्ये किंवा शालेय जीवनाशी संबंधित जेव्हा समायोजन करायचं असतं तर त्यावेळेस शैक्षणिक मार्गदर्शन जे की आहे हे त्याचं आन्सर आहे. कारण शैक्षणिक मार्गदर्शनामध्ये अभ्यासक्रम जो की आहे तो पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. प्लस त्याच्यामध्ये कुटुंबातील व्यक्ती, समाज यातील जे काही घटक आहे या सर्व घटकांना कशा पद्धतीने समायोजित करून घ्यायचं किंवा त्यांच्याशी कसं समायोजन साधायचं हे एज्युकेशनल गायडन्स किंवा शैक्षणिक मार्गदर्शन यामध्ये येत असतं. म्हणून त्याचा आन्सर आहे एज्युकेशनल गायडन्स. लेट्स सी नेक्स्ट वन, विच गायडन्स इज हेल्पफुल फॉर स्टुडंट टू सॉल्व देअर ओन इमोशनल, सोशल, मॉरल अँड ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम. विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या स्वतःच्या भावनिक, सामाजिक, नैतिक आणि समायोजन समस्या सोडवण्यासाठी कोणते मार्गदर्शन उपयुक्त आहे. लेट्स सी द ऑप्शन्स. पर्सनल म्हणजे वैयक्तिक, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, सी आहे व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक आणि डी म्हणजे हेल्थ म्हणजे आरोग्य. स्वतःच्या समस्या, मग स्वतः म्हटलं म्हणजे कोण आलं इथे तर नक्कीच व्यक्ती आली. म्हणून काय म्हटलेलं आहे तर त्याचा आन्सर आहे पर्सनल म्हणजे व्यक्तिगत. नेक्स्ट वन, विच गायडन्स स्टेट हाऊ टू स्पेंड टाईम, व्हॉट हॉबीज टू कल्टिवेट, हाऊ टू रेग्युलेट द टाईम. वेळ कसा घालवावा, कोणते छंद जोपासायचे, वेळेचे नियमन कसे करावे हे कोणत्या मार्गदर्शनात सांगितलेलं आहे तर ए आहे एज्युकेशनल, बी आहे लेझर टाईम म्हणजे फुरसतीच्या वेळेचे, सी आहे मॅरिटल म्हणजे वैवाहिक आणि डी आहे म्हणजे प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक. सो त्याचा आन्सर आहे की लेझर टाईम म्हणजे फुरसतीचा वेळ. कारण फुरसतीच्याच वेळेमध्ये आपण वेगवेगळे जे काही छंद असतात किंवा डिफरंट टाईप ऑफ हॉबीज ज्या काही आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने कल्टिवेट करू शकतो. त्याची डेव्हलपमेंट जी आहे ती आपण करू शकतो. नेक्स्ट वन, व्हॉट इज द मेन एम ऑफ द एज्युकेशनल गायडन्स. शैक्षणिक मार्गदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. ऑप्शन्स आर ए, प्युपिल डेव्हलपमेंट म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास, बी, टू असिस्ट द स्टुडंट टू चूज द स्कूल समस्या सोडवण्यासाठी, शाळेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी, सी, टू इम्प्रूव्ह द करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी, डी, टू हेल्प द चाइल्ड इन डेव्हलपिंग द गुड स्टडी हॅबिट्स मुलांना अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी मदत करणे. तर मार्गदर्शनाचं मुख्य जे काही उद्दिष्ट आहे तर ते आहे प्युपिल डेव्हलपमेंट म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास जो की आहे तो करायचा आहे. कारण शैक्षणिक प्रणालीचं किंवा एज्युकेशन सिस्टीमचा मुळातच हेतू असतो की होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे. म्हणूनच शैक्षणिक मार्गदर्शन हे कशाकडे जात असतं तर विद्यार्थ्यांचा विकास किंवा प्युपिल डेव्हलपमेंट याच्याकडे ते जात असतं. सो आय होप सो you all understand all the MCQs and their answers. Thank you.